नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील भाजपा आणि महायुतीच्या विजयावर संशय व्यक्त केला होता। यानंतर भाजपा आणि मनसे या दोन पक्षात तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले। दरम्यान आता भाजपचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावर गेल्याची माहिती मिळत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे। पुणे महानगरपालिका आणि पुणे चिंचवड महानगरपालिकेच्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्टला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे। या प्रकल्पाच्या विरोधात काढण्यात आलेल्या चिपको नदी मोर्चासाठी काल बाणेर येथे कलमाडी शाळेत शेकडोंच्या संख्येने नागरिक जमा झाले होते। या मोर्चाचा समारोप रामगुडा संगमावर झाला। या मोर्चामध्ये प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील सहभाग घेतला। यावेळी बोलताना ते म्हणाले की नदी आणि झाडांसाठी इतके लोक बोलत आहेत, हे पाहून आम्हाला खूप प्रोत्साहन देणारे आहे। भावी पिढ्यांसाठी नदी वाचवणे आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलंय। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र गोळा केलं तर वेगळा पक्ष उभा राहील, असं वक्तव्य मुंडे यांची कन्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतंच केलं। त्यांच्या या विधानामुळे अनेक भुवया उंचावल्या आहेत। त्यावर आधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती। पंकजा मुंडे यांनी वेगळा पक्ष काढावा, आमच्या त्यांना शुभेच्छा असतील, असे ते म्हणाले होते। तर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे। कल्याण पूर्वेकडील एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवडी याच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। त्याने मनोरुग्ण असल्याचे सर्टिफिकेट दाखवत जामीन मिळवल्याची माहिती समोर आली होती। आरोपी विशाल गवडी हा मनोरुग्ण नसल्याचे स्पष्ट झाले आहे। त्या संदर्भात पोलिसांना कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत। पोलिसांनी ठाणे मनोरुग्णालय, कल्याण न्यायालय व अन्य रुग्णालयांकडून काही माहिती मिळवली आहे। मात्र आरोपी मनोरुग्ण असल्याचे दस्तावेज कोणत्याही ठिकाणी उपलब्ध नाहीत। नागपुरातही आता ताज ग्रुपची एंट्री होणार आहे। ताज ग्रुपने नागपुरात ताज हॉटेल बांधण्याची घोषणा केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात ताज हॉटेलची निर्मिती झाली पाहिजे अशी इच्छा बोलून दाखविली। मुख्यमंत्र्यांचं भाषण होताच ताज ग्रुपने मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत मिनिटभरातच नागपुरात ताज हॉटेल उभारण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे आता नागपूरकरांना लवकरच ताजमध्ये जाण्याचा योग येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली। या दोन प्रमुख नेत्यांनी जवळपास तासभर चर्चा केली। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। या भेटीनंतर मनसे आणि भाजप युती होणार का अशी चर्चा रंगताना दिसली। मात्र या भेटीनंतर ही कुठलीही राजकीय भेट नव्हती, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली। आता यावर ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे। राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललेला आहे। त्यामुळे राज ठाकरे काय बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात फार काही उलथापालथ होणार नाही, असे सुषमा अंधारे म्हणाल्या। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील आरोपीला पोलिसांना मोठ्या मनाने माफ करा, असं आवाहन सुरेश धस यांनी केलं आहे। त्यावर सोमनाथ सूर्यवंशी यांचे भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तुम्ही संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना असंच मोठ्या मनाने माफ करणार आहात का? सोमनाथच्या जागी तुमचा मुलगा असता तर असंच माफ केलं असतं का, असा सवाल प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी सुरेश धस यांना केला आहे। माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांची 5 दिवसानंतर आयकर विभागाची चौकशी पूर्ण झाली। त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची खूप चर्चा होऊ लागली आहे। सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मी करणार, अशा या आशयाचा हा स्टेटस आहे। या माध्यमातून त्यांनी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधल्याचं म्हटलं जात आहे। केवळ 16 शब्दांचे त्यांचे हे स्टेटस राज्यात राजकीय चर्चेचा विषय बनला आहे। पुण्यात चिकन विक्रेता बीफ विकत असल्याचा संशय आल्याने येथील 25 ते 30 लोकांच्या जमावाने चिकनच्या दुकानाची तोडफोड करत चिकन विक्रेत्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना पुण्यातल्या काडेपडळ परिसरात घडली असून या प्रकरणी पोलिसांनी 30 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे। नेमकी ही अफवा कोणी पसरवली याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। सोबतच दुकानात कोणताही बीफ संबंधी वस्तू आढळली आहे का याचाही शोध पोलीस घेत आहेत।
राज्य परिवहन महामंडळ हे जनतेशी संबंधित असल्याने अध्यक्षपदी राजकीय व्यक्तीच असावी यात दुमत नाही, पण परिवहन खात्याचा मंत्री मीच आहे, त्यामुळे माझा निर्णय हाच अंतिम असेल, हे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची वक्तव्य हे अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी असून गैरलागू असल्याची टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।